बहुचर्चित परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। आवाजी मतदानाद्वारे हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं आहे। आता हे विधेयक आज राज्यसभेमध्ये मंजुरीकरता मांडण्यात येईल। विरोधी पक्षांच्या जोरदार गोंधळातच मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या उत्तरानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं। त्यावेळी हे विधेयक पारित करण्यात आलं। पेपर लीक आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्याकरता हा कायदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। लोकसभेनंतर हे विधेयक राज्यसभेमध्ये आज मांडलं जाईल। त्यानंतर या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यावर देशभरातील प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केलेली आहे। युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजली आहे असं वक्तव्य ठाकरेंनी केलं। युवा शक्तीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम देश पाहतो आहे असंही ते म्हणाले। तसंच घटना बदलण्याकरता पक्ष फोडण्यात आले। खासदार वाढवण्यापेक्षा रोजगार वाढवण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे। युवा शक्ती माजलेली नाही आहे, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे। आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे। युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो। आणि मला अभिमान आहे त्या युवांचा, सगळ्या युवकांचा अभिमान आहे की आम्हाला असं वाटत होतं की अरे झालं संपलं, आता लोकशाहीने मान टाकली, पण युवांनी दाखवून दिलं लोकशाहीने मान नाही टाकली, लोकशाहीने काट टाकलेली आहे। आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळाने काढला तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत, आता पेटायचं कारण तुमचं आहे, तुम्ही आहात। जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही। निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फुटायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात, खुर्ची सोडा। हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत। गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो। काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाहीये, पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत। म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? हे किती ह्यांची म्हणजे काय, त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही। राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात। स्वतःचं काम झालं की फेकून देतात, आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय। ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू, आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं। मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती।